दिल्लीत बॉम्बस्फोट झाल्यानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील 7 पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील 100हून अधिक लॉज, हॉटेल, गर्दीची ठिकाणं, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड परिसरात तपासणी सुरू केली आहे। ग्रामीणमधील 25 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते। सोलापूर जिल्ह्यात पाकणी येथे इंधन साठ्याचा प्रकल्प आहे। याशिवाय गॅस सिलेंडरचाही प्रकल्प आहे। मोठ्या मंदिराचा सर्व मर्मस्थळे परिसर देखील तपासला जातोय। हॉटेल, लॉजमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची माहिती, तेथील रजिस्टरही पडताळून पाहिलं जात आहे। जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर ग्रामीणमधील 25 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी रात्रीपासून नाकाबंदी लावण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली आहे। शहरातील 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिसांकडूनही सुरक्षतेच्या कारणास्तव गर्दीच्या ठिकाणांची तपासणी सुरू आहे। यासाठी ड्रोनचा देखील वापर केला जातोय। बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक यांचीही मदत घेतली जाते। दिल्लीत बॉम्बस्फोटची घटना घडल्यावर सगळीकडे अलर्ट जारी करण्यात आलाय। या दृष्टीनं सोमवारी, मंगळवारी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल, लॉजची तपासणी केली आहे। याशिवाय रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, श्री सिद्धेश्वर मंदिर अशा ठिकाणी देखील तपासणी सुरू आहे।